नमस्कार. सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण रमजान स्पेशल रव्याचे खुसखुशीत गुलगुले कसे बनवायचे ते पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला खुसखुशीत असे गुलगुले बनवायचे, त्यासाठी आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे. तर इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे. तर इथे मी एक मोठी वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे. हा वजनी 250 ग्रॅम आहे. हा आपल्याला भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे घेतलेली आहे मी साखर. आपल्याला साखर किती घ्यायची तर इथे 125 ग्रॅम घेतलेली आहे, म्हणजे रव्याच्या अर्धी आपल्याला साखर घ्यायची आहे. आता ही यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला हे सगळं मिसळून घ्यायचं आहे. या पद्धतीने साखर आणि रवा असा वर खाली करून घ्यायचा आहे. वर खाली केल्यामुळे काय होतं, एकसारखी साखर आणि रवा हा भिजल्याही जातो आणि छान फुलल्याही जातो. आता इथे घेतलेलं आहे दूध. दुधामुळे छान असे खुसखुशीत होतात. तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता. आता आपल्याला रवा भिजेल एवढं दूध घालायचं आहे. थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने खूपही जास्तीचं घालायचं नाही. असं मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे. करायला खूप सोपे आहे. खूप जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही. आता मुलांना सुट्टी आहे आणि सुट्टीमध्ये सुद्धा गोड खावंसं वाटलं तरी तुम्ही असे हे गुलगुले बनवू शकता. थोडं थोडं दूध घालून आपण मिक्स करून घेतलेलं आहे. खूप जास्तीचं घालायचं नाही. असं ओलसर झालं पाहिजे या पद्धतीने आपल्याला दूध घालायचं आहे. तर एवढ्यासाठी मला बरोबर इथे 1 वाटी दूध लागलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला सपाट करून घ्यायचं आहे. असं सपाट करून घ्यायचं म्हणजे साखरसुद्धा पाणी सोडते आणि रवाही फुलल्या जातो, भिजल्या जातो. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता तुम्हाला जर घाई असेल तर 4 तासामध्ये तुम्ही गुलगुले बनवू शकता, किंवा वेळ असेल तर तुम्ही रात्रभरसुद्धा हे भिजवून घेऊ शकता. आता फक्त आपण 4 तासांसाठी हे भिजवून घेणार आहे. 4 तासांनंतर तुम्ही इथे बघू शकता साखरेचं छान असं पाणी सुटलेलं आहे आणि रवासुद्धा फुललेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, चमचा घेतलेला आणि हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं आपल्याला फोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फोडून घ्यायचं, मोकळं करून घ्यायचं आहे. आता हे मोकळं केलं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 2 चिमूट खायचा सोडा. तर तुम्ही इथे बघू शकता, फक्त 2 चिमूट आपल्याला सोडा घालायचा आहे. आणि त्यानंतर घालायचं आहे इथे मी रोज इसेन्स घेतलेला आहे. अगदी 2 ते 3 थेंब आपल्याला टाकायचे आहे. आणि सगळं आपल्याला पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण हलक्या हाताने मिक्स करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम परफेक्ट असं हे गुलगुल्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. खूपही हाताने मिक्स करायचं नाही, नाहीतर काय होतं, हे मिश्रण पातळ होतं. त्यासाठी चमच्याने हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण गुलगुले तळून घेऊ. गुलगुले तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आणि आता आपल्याला ज्यावेळेस गुलगुले तेलात सोडायचे त्यावेळेस वाटीत पाणी घ्यायचं, थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला किती छोटे मोठे गुलगुले करायचे त्यानुसार गुलगुले तेलात सोडायचे आहे. बघा या पद्धतीने. गुलगुले तेलात सोडले की 2 मिनिटांनी आपल्याला फक्त हलवून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहे.
मीडियम गॅसवर आपण गुलगुले उलटपलट करून हे सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहे. तुम्ही इथे कलर बघू शकता, अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे. आता हे काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले ह्याच पद्धतीने तळून घेऊ. गुलगुले तळून खाण्यासाठी तयार झालेले आहे. करायला खूप सोपे आहे आणि हाताखालच्या 3 साहित्यांमध्येच हे गुलगुले तयार होतात आणि खायला एकदम खमंग आणि खुसखुशीत असे हे तयार झालेले आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. अगदी म्हातारे माणसंसुद्धा हे गुलगुले खातील एवढे हे मस्त असे खमंग खुसखुशीत आणि सॉफ्ट झालेले आहे. तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.